झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण याच विषयावर बोलणार आहोत। आपल्यासोबत आहे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, त्याचप्रमाणे देऊळ या चित्रपटातले अभिनेते ऋषिकेश जोशी देखील आपल्यासोबत आहेत। या दोघांचंही मी स्वागत करतो प्राईम वॉच मध्ये। माझा प्रश्न आहे ऋषिकेश जोशी यांना, जोशी सर काय सांगाल ते हे सगळं वैभव पाहिल्यानंतर तुमच्या मनातला गरीब भक्ताच्या मनात काय भावना निर्माण झाली आहे? पहिली माझ्या मनातली भावना अशी आहे की मी आणखीन गरीब झाल्यासारखं मला वाटलं। आज भारतातल्या सर्व राज्यांपैकी पहिल्या 10 जर श्रीमंत मंदिरांची यादी जर आपण काढली तर त्यातली 2 मंदिरं केरळमध्ये आणि 2 मंदिरं महाराष्ट्रात आहेत, सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचं साईबाबा मंदिर। आणि भारतातल्या पहिल्या 5 मंदिरामध्ये शिर्डीचं साईबाबा मंदिरही येतं आणि सिद्धिविनायक मंदिर पण येतं। आता बघा, गोष्ट जर बघितली तर 2-2 श्रीमंत मंदिरं आपल्या राज्यात असून आज आपल्या 11 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कुपोषितांची संख्या किती आहे? आज केरळ आणि महाराष्ट्र साक्षरतेच्या बाबतीमध्ये नंबर 1 आणि 2 ला आहेत। असं असताना श्रीमंत मंदिरामध्ये साचत चाललेली जाणारी ही संपत्ती हे इतकं विषमतेचं लक्षण आहे। आणि आत्ता हा एका भक्तानं शिर्डीच्या संस्थानामध्ये 32 लाखाचा कलश अर्पण केला। ही आज आता आपण या विषयावर चर्चा करतो म्हणून 32 लाखाचा कलशाबद्दल बोललो। कदाचित माझ्या मते याच्या आधी माझ्या याच खुर्चीवर बसून आधी अर्पण केलेली सिंहासनं म्हणू नका, अनेक दागिने आणि शेकडो किलो सोनं तिथं जमा होतं। आज एकूण अर्थव्यवस्थेची म्हणजे माझं असं म्हणणं आहे की सर्व राज्यांची मिळून कर्ज माफ करणं ही गोष्ट ही खूप लांबची गोष्ट आहे। आज देशासमोर असलेल्या अत्यंत प्राथमिक समस्या ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, याची आपण 120 कोटीच्या जनतेची समस्या किती निवारण करू शकतो? आणि म्हणजे याच्याबद्दल सक्त नियम असे करायला हवेत की असा एखादा भक्त येतो आणि असे असंख्य भक्त येतात की जे लाखो कोट्यवधी रुपये मंदिराच्या दानपेटीमध्ये जेव्हा टाकतात त्यांची आयडेंटिटी आता ही खूप श्रद्धेची बाब आहे। याच्यामध्ये हे सेफली याच्यामध्ये सुटका होते की मी सश्रद्ध आहे आणि मला जगाला काही सांगायची गरज नाही आहे। पण जेव्हा एवढ्या मोठ्या रकमा, एवढं सोनं असं मंदिरामध्ये जमा होतं, आत्ता आपण बोललो याच्यामध्ये ही स्वाभाविक गोष्ट की या सगळ्या मंदिरांच्या ट्रस्टीजच्या इलेक्शन्स होतात आणि हळूहळू राजकारणी ह्याच्यात प्रवेश करतात असं नाही, तर ऑलरेडी राजकारण्यांनी ह्या मंदिरांच्या ट्रस्टीज म्हणून प्रवेश केलेला आहे। सिद्धिविनायक मंदिराचा प्रश्न आपण बघतोच आहोत। नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि या निमित्तानं ऋषिकेशजी, तुम्ही जो आता मुद्दा उचललेला आहे की भक्तांमध्ये देखील तुलना करण्याचा अधिकार या विश्वस्तांना दिला कोणी? साधा भक्त, व्हीव्हीआयपी भक्त, हे असं कधीपर्यंत चालणार? झी 24 तास एक पाऊल पुढे।